लोहा तालुक्यातील बेटसांगवी, सोमेश्वर आणि गंगाबेट या गावात दिवसाढवळ्या अवैध रेती उपासाला आलाऊत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तहसील अंतर्गत येणाऱ्या बेटसांगवी, सोमेश्वर आणि गंगाबेट या भागात फायबर बोटीच्या साह्याने दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचीही मोठी हानी होताना पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे स्थानिक तहसील प्रशासन आणि पोलीस या गंभीर प्रकाराकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचा दिसून येत आहे. ताज्या बातमीनुसार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सोनखेड पोलीस स्टेशने केलेल्या एका धाडसी कारवाईत बेटसांगवी येथून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा एक हायवा ट्रक जप्त केला होता. परंतु या कारवाईमुळे या भागातील अवैध रेती उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असून यावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. या भागामध्ये फायबर बोटी आणि इतर आधुनिक साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जात आहे. या कामासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांची मोठ्या प्रमाणावर नेमणूक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. दिवसाढवळ्या आणि उघडपणे हा सर्व प्रकार सुरू असतानाही लोहा तहसीलचे तहसीलदार आणि सोनखेड पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा पाहावयास मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा हा एक गंभीर प्रश्न बनला असून याविरोधात जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग वेळोवेळी कारवाई करत असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर 2025 मध्ये सोनखेड पोलिसांनी अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. तसेच एप्रिल 2025 मध्येही सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले होते. मात्र ही कारवाया केवळ दिखावा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणातील अवैध उपसा अव्याहतपणे सुरूच असल्याचे चित्र वाहेगाव, बेटसांगवी, सोमेश्वर आणि गंगाबेट भागातील परिस्थितीवरून दिसून येते आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून रेती माफियांवर कठोर कारवाई करावी. केवळ रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करता यामागील सूत्रधारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. या भागात पोलीस आणि महसूल विभागाने नियमितपणे गस्त घालून अवैध येथे उपसा करणाऱ्यांवर वचक निर्माण करावी. पर्यावरणीय नुकसानीचा आढावा घेऊन अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.